ज्वारीच्या पिठाची आपण भाकरी नेहमीच बनवतो, पण असा ज्वारीच्या पिठाचा एकदम मऊ लुसलुशीत नाश्त्याचा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. बनवायला हार्डली 10 मिनिटं लागतात. सकाळच्या धावपळीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या-मोठ्या भुकेला सुद्धा हे बनवू शकता. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याला छान चाळून घेतलं होतं. आता याच ज्वारीच्या पिठामध्ये आपल्याला 1/4 कप रवा वापरायचा आहे. हा बारीक रवा आहे. त्याला 0 नंबरचा रवा पण म्हणतात. तो 1/4 कप मी इथं घेतलेला आहे. 1/4 कपच आपल्याला दही घ्यायचं आहे. दही नसेल तर तुम्ही हाफ कप इथं ताक घेऊ शकता किंवा पूर्ण मिश्रण ताकामध्ये जरी मिक्स केलं तरीही चालेल. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे. लागेल तसं पाणी आपण यामध्ये वापरणार आहोत. थोडं-थोडं करून पाणी टाकायचं आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या बिलकुल होणार नाहीत आणि मिश्रण जे आहे ते छान असं एकसारखं तयार होईल. तर मी इथं अशा प्रकारे थोडं-थोडं करून पाणी टाकते आहे. तर बघा मिश्रणाच्या गुठळ्या बिलकुल झाल्या नाहीत, पण थोडंसं मिश्रण घट्ट वाटतंय. तर इथं मी पूर्ण पाणी टाकते. तर टोटल मला 1 कप पाणी इथं लागलेलं आहे. बऱ्याच वेळेला पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, कारण रवा आणि ज्वारीच्या पिठाच्या क्वालिटीवर पण असतं. त्यामुळे तुम्हाला मी मिश्रणाची कन्सिस्टन्सी दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण ठेवायचं आहे, जेणेकरून ते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता झाकण ठेवूया आणि एक 5 ते 7 मिनटं आपण याला छान साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर एक 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय रवा छान फुगलेला आहे, पीठही मस्त झालेलं आहे. आता यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि अगदी 2 चिमूटभर मी इथं खाण्याचा सोडा घेतला आहे, तो टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता. जर तुमचे मुलं भाज्या खात नसतील तर. पण माझ्या मुलीला हे प्लेनच आवडतात, म्हणून मी इथे हे असेच प्लेन करणार आहे. आज आपण ज्वारीच्या पिठाचे धिरडे किंवा आंबोळी बनवणार आहोत, जी बनवायला खूप सोपी आणि खूप मस्त लागते. ज्वारीच्या पिठाचे तुम्ही याला स्पंज डोसासुद्धा म्हणू शकता किंवा ज्वारीच्या पिठाचं धिरडेसुद्धा म्हणू शकता. तर बघा मिश्रण आपण अशा प्रकारे तवा गरम करून घेतला. तव्याला थोडंसं मी तेल लावून टिश्यूने पुसून घेतले आणि आपलं पीठ जे आहे ते यावर पसरवून घ्यायचं आहे. ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे कलर थोडासा लालसर येऊ शकतो, पण खूप मस्त आणि अतिशय चविष्ट हे आपले धिरडे लागतात. तर एका साईडनी पूर्ण सुकल्यानंतर आपण याला पलटून घ्यायचं आहे. गडबड करू नका. जर तुम्ही गडबड केली तर हे चिकटतात तव्याला. छान असं सुकू द्यायचं आणि नंतरच काढून घ्यायचं आहे. बघा किती मस्त आपले हे धिरडे झालेले आहेत. दुसरं आपण सेम तसंच करून घेऊया. मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही असे प्लेन करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता अजूनच पौष्टिक करण्यासाठी. तर बघा दुसरंही धिरडं मी तर तव्यावर टाकलेलं आहे. त्याला पण मस्त असं एक साईडनी छान सुकू द्यायचं आहे आणि नंतर त्याला पलटून घ्यायचं आहे. यासाठी बघा खूप कमी वेळ लागतो आणि अतिशय मऊ लुसलुशीत हे धिरडे बनवून तयार होतात. बनवायलाही अगदी सोपे आहेत. अगदी सुपर सॉफ्ट आणि खूपच टेस्टी लागतात हे आणि हेल्दी तर आहेतच. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी दिले तरीही, थंड झाले तरीही हे इतकेच सॉफ्ट राहतात. नक्कीच ट्राय करा. कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत तुम्ही हे मुलांना देऊ शकता.